दिला मदतीचा हात या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, संतांची हीच शिकवण डोळ्यासमोर ठेवून एबीपी माझानं माझा मदतीचा हात ही मोहीम जन्माला घातली। अडथळ्यांवरती मात करून 10वी मध्ये यशाला गवसणी घालणाऱ्या विद्यार्थ्यांची संघर्ष कथा आम्ही तुमच्यापर्यंत मांडली। एबीपी माझाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फक्त राज्य आणि देशातच नव्हे तर परदेशातून सुद्धा मदतीचा ओघ सुरू झाला आणि आता ती मदत गुणवंत विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात येते। वसईच्या रसिका साळगावकरला तिच्याच शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये ही मदत सुपूर्द करण्यात आली आहे। असंख्य अडथळ्यांवर मात करून 10वीत 99% मिळवणाऱ्या रसिकाचा अनुभव ऐकताना सगळेच मंत्रमुग्ध झाले। रसिकानं कथन केलेली तिच्या संघर्षाची कहाणी माझा मदतीचा हात या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर मांडली। आपल्या मुलीची यशोगाथा सांगताना या आईला अश्रू आवरणं कठीण झालं। 10वीत 99% गुण मिळवून नालासोपाऱ्याच्या रसिका साळगावकरनं आईच्या कष्टाचं चीज केलंय। ज्या परिस्थितीत रसिकानं हे यश संपादन केलंय ती समजल्यानंतर कुणालाही या गुणी मुलीचा अभिमान वाटेल। साधारणतः 2 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला। एबीपी माझाच्या आवाहनाला साथ देत राज्यभरातल्या प्रेक्षकांनी रसिकासाठी आर्थिक मदत पाठवली। केएमपीडी या शाळेच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी पाठवलेली आर्थिक मदत तिला सुपूर्द करण्यात आली। यावेळी वसई आणि नालासोपाऱ्यातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। त्यांनी सुद्धा रसिकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची संधी साधली। तसंच गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एबीपी माझानं सुरू केलेल्या मोहिमेचं कौतुक सुद्धा केलं। माझा मदतीचा हात या मोहिमेकडून प्रेरणा घेत अनेक उपस्थितांनी कार्यक्रमादरम्यान रसिकाला मदतीचे धनादेश दिले। सगळ्यांना माहीत आहेच की हालाकीच्या परिस्थितीतून ती गेलेली आहे, तरी त्यातून तिने पॉझिटिव्हिटी घेऊन खूप चांगलं काम केलेलं आहे, खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि शाळेचं नाव त्याचबरोबर परिसराचं नाव आपल्या वसई तालुक्याचं नाव तिने उज्ज्वल केलेलं आहे। कुणीतरी आपल्या संघर्षाची दखल घेतली आहे याची जाणीव झाल्यानं रसिकाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार। एबीपी माझाने जी मदत केली आहे, मला जो मदतीचा हात दिलाय तो खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि नक्कीच त्याची मी कृतज्ञता बाळगीन नंतर आणि इतरांनाही मदतीचा हात देईन। मदत स्वीकारताना रसिकाच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद, मुलीचं कौतुक होताना पाहून तिच्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान, हे चित्र बघण्यासाठीच माझा मदतीचा हात या मोहिमेचा जन्म झालाय। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई।